सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जे ऑनलाईनला विद्यार्थी आहेत तुम्हा सुद्धा सर्वांचं हार्दिक स्वागत. 2025चा आपला UPSCचा अटेम्प्ट असेल किंवा आपला MPSCचा अटेम्प्ट असेल, ऑप्शनलची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ऑप्शनलच्या म्हणजे जसं बऱ्याच वेळेस मी म्हणत असतो त्या पद्धतीने जेवढी सुखी आयुष्यामध्ये जोडीदाराची निवड महत्त्वाची असते, तसं आपल्या या UPSC किंवा MPSCच्या सुखी यशाकरिता किंवा सांगतेकरिता ऑप्शनल तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि म्हणून त्याची निवड योग्य प्रकारे सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच तो आपण केला पाहिजे. पण ते करत असताना आपल्या सर्वांसमोरचं जे ध्येय असतं की ऑप्शनलमध्ये मला जे सर्वाधिक गुण मिळायला हवेत किंवा माझ्या यशामध्ये ऑप्शनलने एक महत्त्वाची भूमिका निभावली पाहिजे. पॉझिटिव्हली आपण जर बघितलं तर ऑप्शनलमुळे मला पोस्ट मिळावी, ऑप्शनलमुळे मला माझा स्कोर चांगला वाढवता यावा, हा माझा हेतू असतो. दुसरीकडे ऑप्शनलमुळे किमान जर नकारात्मक आपण तसा विचार केला तर ऑप्शनलमुळे माझ्या GSच्या विषयावर किंवा त्याच्या अभ्यासावरती लोड येऊ नये, माझा वेळ खूप सारा हा फक्त ऑप्शनलसाठीच जाऊ नये, माझे श्रम किंवा एफर्ट्स हे मला ऑप्शनलसाठीच खूप द्यावे लागू नयेत, असा तो नकारात्मक स्वरूपातला का असेना पण तोही आपण विचार करत असतो. आणि तो केला पाहिजे. का केला पाहिजे? जर तुम्ही तुमचे सिनियर्स काही पाहिलंय, त्यांचा अनुभव जर तुम्ही लक्षात घेतला तर मित्रांनो हे निश्चित आहे की ऑप्शनल हा मेक ऑर ब्रेक करतो आपल्या यशामध्ये. पूर्वी तर 2-2 ऑप्शनल असायचे, आता तरी संख्या त्याची कमी आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, GSचे जे विषय असतात त्याच्याबद्दल आपला माइंडसेट सेट असतो की मला याच्याशिवाय काही पर्याय नाहीये, हे करावंच लागेल. ऑप्शनल बाबत तसं नाहीये. आपल्याला तिथे ऑप्शनला ऑप्शन आहेत, नाही का? त्यामुळे ऑप्शनलला ऑप्शन असल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. म्हणजे कधीतरी मामाच्या गावाला गेल्यावर मामाने जाऊन स्वतः एखादा ड्रेस आपल्यासाठी आणला लहान असताना आपण, तर तो आवडो अथवा न आवडो घालण्याशिवाय पर्याय नसायचा, बरोबर आहे का? पण तेच थोडेसे मोठे झालो आपण आणि मग मामा आपल्याला तिकडे त्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जायला लागला. मग जेव्हा आपण तिथे जायचो तिथे मात्र बघितल्यानंतर एवढे ऑप्शन सगळे, मग हा घेऊ का तो घेऊ का तो घेऊ का तो घेऊ असं करत करत किमान 3-4 ड्रेस फायनल. बरं, त्यात घ्यायचा शेवटी एकच आहे. प्रॉब्लेम सगळा तिथे येतो. म्हणून ऑप्शन्स असल्यामुळे जास्त गोंधळ निर्माण होतो, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे. मात्र हे सर्व काही असतानाही ऑप्शनलची भूमिका ही केवळ त्याच्यामध्ये स्कोर खूप चांगला होतो म्हणूनच वेगळी आहे असं नाहीये. तर त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे की GSचा जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर तो फार ॲम्बिग्युअस आहे, तो फार वेग आहे. GSचा सिलेबस हा केवळ इंडिकेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. ऑप्शनलचा सिलेबस फक्त आपला सोशिओलॉजीच नव्हे, सर्वच ऑप्शनलचा सिलेबस हा फार स्पेसिफिक आहे, डिकोड ऑलरेडी करून ठेवलेला आहे आणि त्याच्या चौकटी ना फिक्स आहेत. तसं GSचं नाहीये. आणि म्हणून GSचं वर्णन सिलेबसचं हे नेहमी अंडर द सन एव्हरीथिंग अशाच पद्धतीने. जर तुम्ही एथिक्सचा अभ्यास केला असेल तर त्यात त्यांनी एक टाकलंय बघा शब्द, काय की तुम्हाला जगातल्या आणि भारतातल्या काही नैतिक विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. अरे हो, पण कोण नक्की त्यात कोणाला करायचं आहे? तुम्ही कधी कौटिल्य विचारता, तर कधी तुम्ही सॉक्रेटिस विचारता, तर डायरेक्ट तुम्ही आम्हाला इकडे विवेकानंद किंवा इकडे सध्याचे काही आणखी विचारवंत. नक्की करायचे किती, कोणत्या देशातले, कुठे थांबायचं, काहीही कळत नाही. मग हे जसं GSला आव्हान आहे ना, तसं ऑप्शनलला हे आव्हान नाहीये. ऑप्शनलमध्ये आपल्याला स्पेसिफिक सिलेबस दिलेला आहे. अगदी तुम्ही त्याची चेकलिस्ट करू शकता आणि तुम्ही टिकमार्क करून अभ्यास करू शकता. इतकं सोपं काम ऑप्शनलच्या बाबतीत आहे. आणि म्हणून सुद्धा ऑप्शनल जर सिस्टमॅटिकली आपण अभ्यास केला तर तो निश्चितपणे आपल्या कवेत येतो, आपल्या आवाक्यात येतो.
ओके. सो हे सगळं जे काही या पाठीमागचं जे काही सूत्र आहे, या पाठीमागचा जो अप्रोच आहे ना, तो आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने आपण याचा विचार केला पाहिजे. काय हातात तलवार दिल्यानंतर रणांगणात कधी एकदा पळतो आणि कधी एकदा त्या ठिकाणी जय बोले सोनिहाल करत मारायला सुरू करतो, असं वाटणं प्रत्येकाला शक्य आहे. कारण ते स्फुरण असतं की नाही, मला सुद्धा काहीतरी जाऊन धारातीर्थी पडायचंय, नाही मला सुद्धा काही धारातीर्थी पाडायचे आणि जिंकून वापस यायचंय. पण फक्त हातात तलवार आहे, तलवारीची जी मूठ आहे त्या मुठीमध्ये पण प्रचंड ताकद आहे, याच्यावरती जगाची युद्ध जिंकली गेलेली नाहीयेत. जगाची युद्ध जी जिंकली गेलेली आहेत त्या पाठीमागचा विचार काय आहे, त्या पाठीमागे तुमची रणनीती काय आहे, तुम्ही त्या युद्धाला कशा प्रकारे सामोरं जाता, तुमचं आत्मबल मनोबल कसं आहे, याच्यावरती जगाची युद्ध लोकांनी जिंकलेली आहेत. अवाढव्य सैन्य असलं म्हणून युद्ध नाही जिंकले. मग ती दंतकथा असू दे तुमच्या 300 सारख्या, किंवा ते प्रत्यक्ष असू दे 150 सैनिक घेऊन रॉबर्ट क्लाइव्हने ते प्लासीची लढाई जिंकली आणि बंगालचा त्या ठिकाणी त्याने पाडाव करायला सुरुवात केली. मग तर तिथून इथपर्यंत हे सिद्ध झाले की नाही. मग आपल्याला सुद्धा चला ऑप्शनल निवडला किंवा ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे म्हणून लगेच आपण पटकन कुठलाही विचार न करता आपण अभ्यास सुरू करणं म्हणजे हे प्राणघातकच ठरू शकतं. तर ते व्यवस्थित त्याची एकूण जी पार्श्वभूमी आहे, मला काय येतं, मला काय जमतं, या ऑप्शनलच्या काय डिमांड आहेत, हे सगळं समजून घेत आपल्याला जाणं आवश्यक आहे. ठीक आहे. तेव्हा सुरुवात करूयात आपल्या समाजशास्त्र. आपल्या या आजच्या सेशनमध्ये आपण एकूण समाजशास्त्राची ओळख करून घेऊयात. याचा अभ्यासक्रम काय आहे, नक्की आपल्याला काय रेफर करायचंय, काय वाचायचंय, कुठून वाचायचंय, काय वाचायचं नाहीये, आणि त्याचबरोबर या विषयामध्ये तुमच्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत, हे सर्व काही आपल्याला इथे पाहायचंय. ओके. तेव्हा सुरुवात करूयात सध्याच्या एका अत्यंत चालू अशा घटनाने किंवा घटना प्रसंगाने, आणि तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या नाही का, आणि निश्चितच राजकारण आवडत नाही किंवा राजकारणाच्या गप्पा आवडत नाहीत, किंवा ॲटलिस्ट ते राजकारण नको बाबा म्हणून नाकं मुरडत किंवा बोटं मोडत त्याचा तिरस्कार करून का असे ना आपण 2 वाक्य त्याच्यावरती न बोलणारा व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा सर्वजण या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निश्चितच संपर्कात आणि त्याच्याबद्दल वाचन नक्की केलेलं असेल. माझा एक साधा सोपा प्रश्न आहे तुम्हाला सुद्धा आणि जे आपल्या ऑनलाईनला विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा, की ह्या ज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, तर ह्या महाराष्ट्राच्या ह्या विधानसभांच्या निवडणुकाबाबत तुमचं काय मत आहे किंवा तुमची कॉमेंट काय आहे? व्हॉट इज युअर कॉमेंट? कॉमेंट म्हणजे आता मराठीमध्ये याला असं म्हणूयात टिप्पणी करा. तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवरती तुमची टिप्पणी करा, तुमची कॉमेंट काय आहे, काय येतं मनात महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल जेव्हा तुम्ही वाचलत, अभ्यासलत किंवा हे ते. चला एका वाक्यात सांगा, 2 वाक्यात सांगा, हरकत नाही. जे ऑनलाईनला आहेत ते सांगा. आपण पहिल्यांदा काय करूया, ब्रेनस्टॉर्म करूयात की नक्की या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या कोणत्या प्रकारे त्याचं विश्लेषण करता येईल. मग निवडणुका, विधानसभा, बघा या विधानसभेच्या ह्या ज्या निवडणुका आहेत तर निश्चित आहे ही भारतीय राज्यव्यवस्था जी आपली लोकशाही आहे, तर राज्य संस्था, आणि ही राज्य संस्था जी प्रतिनिधित्वाची लोकशाही आहे, प्रतिनिधित्वाची लोकशाही, तर या प्रतिनिधित्वाच्या लोकशाहीचा हा उत्सवच असतो आपला, बरोबर. तो एक ठीक आहे. दुसरा, विधानसभेच्या निवडणुका किंवा या प्रकारच्या निवडणुका या निश्चितच काय आहे बरं, तर जो काही भारतीय राज्यघटनेने किंवा
राज्यघटनेमधून आपण विकासाचा जो मार्ग स्वीकारलेला आहे, तर हा विकासाचा मार्ग दोन प्रकारे असतो. एक, ज्याच्यामध्ये लोक एखाद्या कृतीची सुरुवात करतात फ्रॉम द बिलो, आणि काही किंवा बहुतांशी स्वरूपात वरतून म्हणजे शासनाकडून विकासाचे प्रयत्न सुरू होतात. बरोबर आहे, फ्रॉम द अबव. सो राज्यघटनेच्या माध्यमातून आपण जे विकासाचं प्रतिमान स्वीकारलेलं आहे, बरोबर, हे जे विकासाचं प्रतिमान आहे, मग ते समाजवादी समाज किंवा सामाजिक न्याय, तर हे समाजवादी समाज अस्तित्वात आणण्यासाठी, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कोण काम करणार आहे? राज्यसंस्था, तीच काम करणार आहे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये आपण जाऊन मतदान करणं किंवा एकूणच लोकांनी मतदान करणं हे का गरजेचं आहे असं मानतात लोक? कारण त्याच मतदानाच्या माध्यमातून जे शासन अस्तित्वात येईल ते समाजवादी राज्य, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी काम करणार आहे की ज्याच्यामधून काय होईल, आपल्याला हवा तसा समाज घडवता येईल. म्हणजेच समाज परिवर्तन. समाज परिवर्तनाचे जे काही महत्वाची माध्यम आहेत, त्यातलं सगळ्यात महत्वाचं माध्यम म्हणजे सत्ता, राजकीय सत्ता, पहिलं. दुसरं, हे जे समाज परिवर्तन आहे त्याचं दुसरं माध्यम आहे जे तुम्हा सर्वांना ज्यामध्ये एंट्री करायची आहे, ते म्हणजे प्रशासन. सो शासन निवडणुकांच्या माध्यमातून निवडलं जाईल आणि प्रशासन तुम्ही परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन तुम्ही जाणार आहात, त्यातून समाज परिवर्तन येणार आहे. बरोबर आहे. पण हे सगळं घडत असताना आपल्या, जसं तुम्ही म्हणालात तसं, आपल्या ह्या आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा सहसा आपल्या सर्व निवडणुकांमध्ये प्रामुख्याने जे आपले उमेदवार असतात हे विशिष्ट एका वर्गातून येतात. उच्चभ्रू जाती किंवा उच्चभ्रू वर्ग त्याच्यातूनच येतात. आणि पारंपरिक स्वरूपामध्ये याला शब्द काय आहे? अभिजन, एलिट. म्हणून तर आपल्याला ऐकायला तर किमान बरं वाटतं किंवा छान वाटतं की चहावाला ह्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि रिक्षावाला हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. हे काय आहे? ही दोन्हीही वाक्य काय करतात माहितीये? हे आव्हान देत आहेत त्या अभिजन वर्गाच्या मोनोपॉलीला, एकाधिकारशाहीला. कारण नाहीतर आमचा नेहमीचा मुख्यमंत्री आणि नेहमीचा पंतप्रधान हा विशिष्ट जातीतला, विशिष्ट धर्मातला किंवा विशिष्ट स्वरूपाच्या आर्थिक वर्गातलाच असायचा. पण इथे तसं नाही झालं, मग बरं वाटतं. पण आमचे मोस्ट ऑफ दी उमेदवार हे करोडपती आहेत. आमचे मोस्ट ऑफ दी उमेदवार हे करोडपती आहेत आणि करोडपती व्यक्ती म्हणजे एलिटच झाला ना तो. एलिट म्हणजे आपल्या समाजातला सर्वोच्च स्तरावर विराजमान असलेला व्यक्ती. तर हे एलिट आहेत. आमचे सगळे उमेदवार हे एलिट आहेत, अभिजन आहेत. आणि हे जे आमचे एलिट आहेत आलेले, जर तुम्ही त्यांचं थोडंसं सामाजिक पार्श्वभूमी बघितली, आमच्या ह्या सगळ्या नेत्यांची सामाजिक पार्श्वभूमी बघितली, तर ते विशिष्ट जातीतले आहेत, बहुतांशी विशिष्ट जातीतले आहेत. त्याचबरोबर आर्थिक स्तर उच्च असलेले आहेत आणि प्रामुख्याने पुरुष आहेत. त्यामुळे जात, त्यानंतर वर्ग आणि त्यानंतर पुरुष हे त्याच्यामध्ये आहेत की नाही? पण ह्या अभिजन वर्गाची ही आजची जी परिस्थिती आहे ही तरी किमान थोडीशी बदललेली आहे. आणि हे बदलण्याचं मुख्य कारण कोण आहे? राज्यघटना. कारण राज्यघटनेच्या माध्यमातून किमान अनुसूचित जातीतले उमेदवार उभे राहू शकतात. नाही राहिलेच पाहिजेत, नाही तुम्हाला करावेच लागतील. बरोबर. मग अनुसूचित जातीमधल्या काही उमेदवारांना, अनुसूचित जमातीमधल्या काही उमेदवारांना, महिलांना आपल्याला तिथे उमेदवारी द्यावीच लागते. अजून आपल्याकडे विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण नाहीये, पण ऍटलिस्ट अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आले का नाही? हे दोन्ही पण इथे या जाती व जमाती, म्हणजे मराठीत आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? हा, हे इथं आलेच, किमान आली का नाही? आणि मग ह्या सगळ्यामध्ये मतदान, मग मतदानाचा अधिकार कुणाला? मतदाराला. हा मतदार जो आहे तो कोण आहे?
तर हो, तो हा या देशाचा सन्माननीय असा नागरिक आहे. आणि मतदान करणं अशा प्रत्येक नागरिकाचं एक महत्वाचं कर्तव्य आहे की नाही. आणि बघा, अहो, ज्या युरोपला आपण विकसित मानतो त्या युरोपमध्ये मतदानाचा अधिकार आम्हाला द्या म्हणून भांडावं लागतं, लोकांना संघर्ष करावा लागला. 1920च्या दशकामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळालाय, जिथे की फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये होते आणि तिथे पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळतो, मात्र स्त्रियांना तो नाहीये. आणि तो घेण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. भारतात मात्र एका फटक्यामध्ये, इन अ वन स्ट्रोक, 1947 मध्ये राज्यघटना येते, बनवायची प्रक्रिया सुरू होते. आणि ज्या दिवशी आपण राज्यघटना स्वीकारली त्या दिवशी कुठल्याही भेदभावाशिवाय आपण मतदानाचा अधिकार लोकांना दिला का नाही. आणि मग पुन्हा पुन्हा लोकांच्या मनामध्ये ही बाब जाणून देण्याची किंवा ही नव्याने ताजीतवानी होण्याची संधी विधानसभेची ही निवडणूक असते, कुठलीही निवडणूक असते. बरं, हे एवढंच आहे का? तर हे एवढं नाहीये, अजून बरेच मुद्दे आहेत. ते म्हणजे निवडणुका काय करतात, लोकांना, विशेष करून समूहांना एक संधी देतात दबाव टाकण्याची, ज्याला आपण दबाव गट म्हणतो. काय म्हणतो? दबाव गट म्हणतो की नाही. मग ते शेतकऱ्यांचा असेल, विद्यार्थ्यांचा असेल, त्या गृहिणींचा असेल, बचत गटांच्या महिला असतील, कामगार असतील, रस्त्यावरचे पथारीवाले असतील, कोणीही असेल, या प्रत्येकाला ती संधी असते की राजकीय पक्षांना पुन्हा आठवण करून देण्याची की हे बघा, मागच्या वेळेस विसरलाय, आता विसरू नका, अन्यथा आमची मतं तुम्हाला मिळणार नाहीयेत. दबाव गट आहे. आणि त्यातून ह्या लोकांच्या सामूहिक कृती घडतात, सामूहिक एकत्र येऊन ते दबाव टाकण्याचं काम करतात की नाही. बरं, हा एक झाला मुद्दा. दुसरा जो तुम्ही सांगितला की सर, विधानसभाच्या ह्या निवडणुका आणखी बऱ्याच कारणासाठी महत्वाच्या आहेत. एक, कितीही प्रयत्न केले तरी जातीचा वापर इथून काही थांबत नाही. आमचे उमेदवार हे फक्त अभिजन वर्गातूनच येत नाहीत, तर त्या प्रदेशात कोणत्या जातीचे किती लोक आहेत. मग लिंगायत जास्त असतील तर लिंगायत मधलाच उमेदवार द्या, मराठा जास्त असतील तर मराठ्यांचाच उमेदवार द्या, ओबीसी जास्त असतील तर ओबीसीचाच उमेदवार द्या. म्हणजे जातीनुसार आम्ही आमचा उमेदवार उभा करतो, ना की त्याच्या कार्यकर्तृत्वानुसार. जातीचा ध्रुवीकरणासाठी धर्माचा वापर, मग ते एक है तो सेफ है. पण त्याच्या अगोदर बऱ्याचशा घोषणा येऊन गेल्या, आले की नाही ऑनलाईन. मग असा जर विचार आपण केला तर या धर्माचा वापर हा तेवढाच आहे, मोठ्या प्रमाणात आहे. तो ध्रुवीकरणासाठी आहे. ध्रुवीकरण करायचं, एकाला भीती दाखवायची, दुसऱ्याला दुसऱ्याची भीती घालवायची आणि अशा पद्धतीने मताचं राजकारण करायचं. हे झालं. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एक बाब अतिशय उल्लेखनीय आहे. ते तुम्हाला माहिती आहे, मी त्याच्याबद्दल बोलत नाही, पैशाच्या वापराबद्दल. तर हा तर आहेच आहे सगळीकडे. मी बोलतोय एका आणखी महत्वाच्या मुद्द्याबद्दल, आणि ते म्हणजे लिंगभाव. लाडकी बहीण, लाडक्या बहिणीचं सक्षमीकरण करण्यासाठी आमचे सर्व प्रतिनिधी इतके उतावीळ आहेत की ताई, फक्त तू मतदान कर, पुन्हा बघ, तुझा सगळा चेहरा मोहरा म्हणजे विकासाचा आणि तुझ्या घरादाराचा सगळे असे मी बदलवून टाकतो, इतकं ताईवरचं प्रेम आहे. पण तसं का असे ना, किमान लिंगभावाबद्दल चर्चा तरी घडली. बहीण किंवा म्हणजे स्त्रिया या पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये इतकी महत्वाची भूमिका निभावत आहेत, आहे की नाही. हे सुद्धा याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, तेही पाहता येतं. बरं, एका बाजूला हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र आमच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याचे मुद्दे मात्र लांबच्या लांबच राहिले. कोणी त्याच्याबद्दल फारसं बोलत नाहीच आहे. पायाभूत सुविधा कोणत्या हो? 2 प्रकारच्या. मग त्यामध्ये सामाजिक पायाभूत सुविधा आहेत, आहे की नाही. शिक्षण, आरोग्य याच्याकडे फारसं कोणी बोलतच नाही. पण शिक्षण आणि आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे की नाही. त्यातल्या त्यात विपक्षाने काय केलं, एक नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला विम्याची.
ते म्हणाले 25 लाखाचा विमा देऊन टाकू. पैसे आणणार कुठून आणि खरंच एवढा देता येतो का माहित नाही, पण ऍटलिस्ट ते बोलून तरी गेले. जाऊ दे, हा ठीक आहे, बोललं काय त्याला, शेवटी आणायचं का नाही ते नंतर बघूया. पण आरोग्याचा मुद्दा किमान तेवढा तरी आला बाहेर. आणि ह्या सगळ्यामध्ये एक जण जे आहेत, जे बऱ्याच वेळेस विधानसभेलाच फक्त आपल्याला दिसतात, ते म्हणजे राज ठाकरे साहेब जे आहेत ते. तर त्यांनी काढलेला मुद्दा जो विशेष करून महत्वाचा होता तो म्हणजे मराठी भाषेचा अभिजात. मराठी भाषा हा सुद्धा यावेळेस एक महत्वाचा मुद्दा होता, आहे की नाही, होता की नाही. अभिजात मराठी भाषा जी आपली काय आहे हो, आपली संस्कृती आहे ना, आपली आपला तो सांस्कृतिक अभिमान आहे, सांस्कृतिक अभिमान. आणि हा जो सांस्कृतिक अभिमान आहे तो जपून, एका बाजूला मराठी आणि एका बाजूला छत्रपती शिवराय, हे दोन आपली सांस्कृतिक काय आहेत, अभिमानाची बाबी आहेत. अभिमान आहे तो, आणि त्याबद्दल खरंच मान असलाच पाहिजे, नसायला काही त्यात अडचण नाही. पण तो मुद्दा त्या ठिकाणी होता. तर ते राज ठाकरे साहेब सातत्याने ते बोलत होते की आपण हे करू ते करू, अशा पद्धतीने करू, सगळं आहे. आता ही एक स्लाइड, यातले काही मुद्दे पहा ऑनलाईन, हे पण काही मुद्दे पहा. अजून बरेच मुद्दे सांगता येतील, वेळेच्या अभावी फक्त आपण एवढे 2च घेतलेले आहेत. आणि आपले सुद्धा मुद्दे पहा. आता तुम्ही जे जे मुद्दे सांगितलेले आहेत हे चुकीचे आहेत का, नाही, पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. आपला हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे हा कसा झाला, हा फक्त आणि फक्त राजकीय स्वरूपातला पर्स्पेक्टिव्ह आपण इथे घेतला. आपल्याला समाजशास्त्रात काय करायचंय, समाजशास्त्रामध्ये आपल्याला फक्त पर्स्पेक्टिव्ह बदलायचा आहे आणि पर्स्पेक्टिव्ह बदलून त्याकडे समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायचंय, समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायचंय. मित्रांनो, जे जे मुद्दे मी सांगितले हे तुम्हाला माहित नव्हते का, माहितीच आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना, बरोबर, हे सगळे मुद्दे तुम्हाला माहिती आहेत, हे सुद्धा मुद्दे तुम्हाला सगळे माहिती आहेत, बरोबर आहे. पण आपल्याला ते तिथे का आठवले नाहीत, किंवा आपल्याला ते त्या ठिकाणी का सांगता नाही आले, किंवा आपण त्याला महत्व का नाही दिलं, कारण अजून आपला समाजशास्त्राचा अभ्यास बाकी आहे. पण याच्या पलीकडे जाऊन मला 2 मुद्दे यातून सांगायचे आहेत. एक म्हणजे जे मी तुम्हाला म्हणतोय ना की हे समाजशास्त्र आहे, हे समाजशास्त्र आहे, त्यातून तुम्हाला एक कळलं का की जे जे मी तुम्हाला समाजशास्त्र आहे, समाजशास्त्र म्हणून सांगतोय हे तुमच्यासाठी नवीन आहे का, नाही. आणि समाजशास्त्राचं तेच तर वैशिष्ट्य आहे, तेच तर सौंदर्य आहे. समाजशास्त्रात काहीच नवीन नाहीये, नवीन काहीच नाहीये, आहे तेच आहे जे आपल्याला माहिती आहे, फक्त त्याच्याकडे पाहण्याची नवीन दृष्टी आपल्याला अवगत करायची आहे, विकसित करायची आहे हे. आणि म्हणून जर तुम्हाला मी सिलेबस जर दाखवला ना मित्रांनो याच्यामध्ये, तर आपल्या यस कुमार, प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं, अच्छा मग आता हे कळलं, बरं. मग आपण जर आपला सिलेबस जरी पाहिला ना, तर मी तुम्हाला हे जे मुद्दे सांगितलेत ना, हे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, हे सांस्कृतिक अभिमान, पैशाचा वापर, लिंगभाव, जात, धर्म, अनुसूचित जाती जमाती, वर्ग, पुरुष सत्ताक, त्यानंतर मतदार, नागरिकत्वाची संकल्पना, दबाव गट, समाज परिवर्तन, समाजवाद, राज्यघटना, राज्यसंस्था. मित्रांनो, हे सगळे तुमच्या सिलेबसचे पॉइंट्स आहेत. मला फक्त सिलेबस मी काय केला, विधानसभेला ह्या निवडणुकीला सेंटर ठिकाणी ठेवलं, केंद्रस्थानी ठेवलं, आणि मी फक्त सिलेबस बघत गेलो, स्कॅन करत गेलो, आणि प्रत्येक पॉइंटला मी काय केलं, विधानसभेच्या निवडणुकीशी जोडता येते का ते पाहिलं. झालं, माझं उत्तर तयार झालं. उदाहरण बघा, आपण जर तुम्हाला मी डायरेक्ट सिलेबस कडे घेऊन गेलो तर हे बघा, राजकीय व्यवस्था व समाज आहे. आता तुम्ही सिलेबसचे मुद्दे बघा फक्त याच्यामध्ये, स्तरीकरण आणि गतिशीलता, स्तरीकरण आणि गतिशीलता. मी मला विधानसभेचंच उदाहरण देतो. या विधानसभेमध्ये जे कोणी नेते आहेत किंवा जे उभा राहू शकले ते निश्चित आहे, त्यांचा स्तर आणि सर्वसामान्यांचा स्तर एक नाहीये, ते उच्च स्तरावरती आहेत, बाकीचे सर्व कनिष्ठ स्तरावरती आहेत.
मात्र तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे की निवडणूकच अशी आहे, किंवा विधानसभेच्या निवडणुका किंवा कुठल्याही भारतातल्या, की ज्या तुम्हाला काय करतात, प्रत्येकाला संधी देतात की कार्यकर्त्याचा नेता होण्याची, म्हणजेच गतिशीलता, एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाण्याची गतिशीलता आहे की नाही. तसंच आहे बघा आर्थिक जीवन. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं, किती लोकांना रोजगार मिळाला असेल? हजारो करोड रुपये खर्च झाले का नाही? पण ते झाले, त्यातले बरेचसे लोकांना पैसे वाटले गेले, तो भाग सोडून द्या. पण झेंडे बनवण्यापासून कपडे हे विकण्यापर्यंत, ते फटाके, बाकीचं जेवण, खानावळ्या, कोंबड्या, बकरे, बोकड, कितीतरी लोकांना रोजगार मिळाला. तात्पुरता का असे ना, कितीतरी लोकांना रोजगार मिळाला की नाही. राजकीय व्यवस्था, त्याच्यामध्ये सिलेबस मध्ये तुम्हाला सांगितलंय, धर्माचा वापर, नातेदारी, सगळे भाई भाऊ आणि बहीण आहे, भाऊ आहे, सासरा आहे, मामा आहे, आत्या आहे की नाही. आधुनिक समाजातील सामाजिक परिवर्तन मी दाखवलं तुम्हाला की लोकशाहीच्या निवडणुका या परिवर्तनाची सर्वात मोठी संधी असते. म्हणजे सिलेबस जरी आपण नुसता बघितला आपला, आणि हा तर भारतातल्या समाजाचा जर सिलेबस आहे, हा सिलेबस जरी आपण बघितला ना, तरी सुद्धा तुम्हाला असा एकही प्रश्न राहत नाही मित्रांनो की ज्याचं उत्तर आपल्याला देता येत नाहीये. आणि हे समाजशास्त्र विषयाचं सर्वात मोठं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे की यात फार तो तुम्हाला, म्हणजे बघा एक विद्यार्थी नेहमी विचारतात की सर समाजशास्त्रामध्ये आम्हाला, म्हणजे समाजशास्त्र आम्ही जो क्वेश्चन पेपर पाहतो ना, तर आम्हाला त्यातले क्वेश्चन्स हे नेहमी ओळखीचे वाटतात. समाजशास्त्राचं ते दुसरं वेगळेपण आहे. तुम्ही कुठलाही एखादा टेक्निकल विषय घ्या, समजा जॉग्राफी आहे, जॉग्राफीमध्ये एक तर तुम्हाला उत्तर माहिती असतं किंवा माहित नसतं, दोनच कंडिशन असतात. उदाहरण सांगू बघा, जर मी तुम्हाला असं म्हटलं की हिंद महासागराच्या तळरचनेची वैशिष्ट्ये सांगा, तर असं म्हणून चालेल का? नाही, हिंद महासागरामध्ये तळरचने ना सर, तर लय मोठे पर्वत आहेत, मोठमोठ्या दऱ्या पण आहेत तिथे, हो, माती पण सापडते, बरीच खनिजं पण सापडतात, हो, मासे भरपूर आहेत, माशांची धनसंपत्ती भरपूर आहे, पाणी म्हणाल तर खारटच आहे सगळं. असं चालेल का हो सांगून? नाही ना चालणार. काय करावं लागेल? एक्झॅक्ट सांगावं लागेल, स्पेसिफिक सांगावं लागेल. कुठल्या पर्वतरांगा आहेत हिंद महासागराच्या तळरचनेवर, आहे की नाही, कुठल्या दऱ्या आहेत, कुठले गर्ते आहेत, भूखंड मंच किती आहे की नाही, सागरी उतार किती आहे, सागरी मैदानं किती आहेत, किती किलोमीटर पर्यंत पसार आहे, त्याचा विस्तार कसा आहे, कुठून कुठपर्यंत आहे की नाही, एक्झॅक्ट सांगावं लागतं. म्हणजे तुम्हाला एकतर ते उत्तर माहिती आहे किंवा माहीत नाही. आता सोशॉलॉजीमध्ये या, जर सोशॉलॉजीमध्ये आपण कुठलाही टॉपिक सांगा मला, मी त्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. किंवा अगदी याचंच उदाहरण घ्या आताचा, काय, लोकशाहीमुळे जाती व्यवस्था बळकट होते, नाही, लोकशाहीचा प्रसार जाती व्यवस्थेने केला, तर जाती व्यवस्थेने लोकशाही बळकट केली, चर्चा करा. प्रश्न काय आहे? लोकशाहीचा प्रसार जाती व्यवस्थेने केला, त्यामुळे लोकशाहीला मदत जाती व्यवस्थेने केली, आणि दुसरीकडे जाती व्यवस्था बळकट होण्यासाठी लोकशाहीने मदत केली. आता याच्यावरती 1-2 मिनिटासाठी आपण जर आपल्या वहीवरती ही 2 वाक्य लिहिली, तर लगेच आपल्याला काही ना काही तर सुचायला लागतं. आपण त्याच्यामध्ये लिहायला लागतो की लोकशाहीचा प्रसार जाती व्यवस्थेने कसा केला असेल. अरे हो, जातीवर आधारित ज्या संघटना असतात त्या आपापल्या मतदारांना जागरूक करतात. अरे चला, एक गट्टा जाऊन मतदान करू, आहे की नाही, दबाव टाकू, आपण विभागलो गेलो नाही पाहिजे, तर आपल्याला काय मिळेल, आरक्षण मिळेल, आपल्याला फायदे मिळतील. म्हणजे काय होतं, जातीवर आधारित संघटना लोकशाहीचा प्रसार करतात की मतदान करा, आपला प्रतिनिधी पाठवा, सक्रिय व्हा, बरोबर. हे तसं एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला जाती व्यवस्थेला लोकशाहीने बळकट केलं का?
कारण लोकशाहीमध्ये संख्येला महत्व, संख्या जातींची. म्हणजे समाजशास्त्रातला असा एकही प्रश्न नाही मित्रांनो की ज्याच्यामध्ये आपल्याला माहित नाही. समाजशास्त्रामध्ये प्रश्न लिहित असताना दोन प्रकारची कंडिशन विद्यार्थ्यांची असते. एक ती म्हणजे एक तर खूप सुंदर उत्तर माहिती आहे किंवा दुसरं ॲव्हरेज उत्तर माहिती आहे. अशा प्रकारची स्थिती असते समाजशास्त्रामध्ये, लक्षात येतं तुमच्या. आणि म्हणून समाजशास्त्राचं ते वेगळे पण आहे. पण इथे जेव्हा आपण बघता, इथे आपण जेव्हा ह्या विधानसभेचं उदाहरण घेतलं तेव्हा विधानसभेच्या या आधारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की समाजशास्त्रामध्ये नक्की आपल्याला करायचं काय आहे. तर मित्रांनो, समाजशास्त्र म्हणजे, आता हे इंग्लिश मधली याची डेफिनेशन आहे की सोशियोलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ इंडिव्हिज्युअल्स बिहेव इन अ ग्रुप्स अँड हाऊ देअर बिहेवियर इज शेप्ड बाय दिस ग्रुप्स. व्यक्ती गटामध्ये कसा वागतो आणि गट त्या व्यक्तीचं वर्तन कसं निर्धारित करतात त्याचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र आहे. मग गट, आपण आता ज्याचं उदाहरण घेतलं ते म्हणजे राजकारण. राजकारणामधले राजकीय पक्ष आणि दबाव गट, हे दोन्हीही कसे आहेत, हे गटच आहेत. मग एखादा व्यक्ती राजकारणात, राजकीय पक्षामध्ये गेल्यानंतर कसा वागतो आणि राजकीय पक्ष आपल्या सर्वांचं बिहेवियर कसं ठरवतात याचा अभ्यास सोशियोलॉजी. त्याच्याच ठिकाणी आता हे मराठीत वाक्य आहे त्याचं बघा. समाजशास्त्र म्हणजे व्यक्ती गटामध्ये कसे वागतात आणि त्यांचं वर्तन गटांद्वारे कसं आकार घेतं. सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला याचं. बघा, तुम्ही आहात, समजा हे तुम्ही आहात आणि गटानुसार आपलं वर्तन कसं बदलतं हे तुम्हाला सांगतो. बघा, हा तुमचा एक गट, हे आहेत तुमचे मित्र. पक्या, कुठे गेलता बे? हा, ठीक आहे, हा मित्रांचा गट, त्याच्यामध्ये आपण कसे वागतो. आणि हा तुमचा कुटुंब, तुमचा कुटुंब म्हणजे सुद्धा गटच आहे. प्रकाशराव वडिलांचं नाव आहे. पक्या मित्र प्रकाशराव वडील. वर्तन बदलतं का? बर, तेच वर्ग, शाळेतला वर्ग आणि पुढे शिक्षक, वर्तन बदलतं का नाही? तेच दहीहंडी, दहीहंडी, त्या दहीहंडीला आपण सगळे गेलेलो आहोत. तुम्ही समजा मित्र गेलात तर तिथे असणारं वर्तन वेगळं असेल की नाही. आणि तेच दुःखद घटना आहे, पण प्रेतयात्रा आहे, अंतिम यात्रा, त्या प्रेतयात्रेला गेलेल्या आहात. हेच सगळे मित्र तिथे गेला होतात. मग तिथे गेल्यानंतर पण मुंगळाच करणार का? नाही ना, असं कसं काय? इथे मुंगळा असेल का? नाही, इथे मुंगळा, इथे मात्र शोक असेल. करतात की नाही गट? प्रत्येक गट आपलं वर्तन निर्धारित करतो आणि गटानुसार व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे वागायला लागतो. पण हे असं कसं काय होतं, हे कसं काय घडतं, याचा अभ्यास कोण करतं? समाजशास्त्र. समजलं? तर हा त्यातला भाग आहे. आणि दुसरा, द फंक्शन ऑफ सोशियोलॉजी ॲज ऑफ एव्हरी सायन्स इज टू रिव्हील दॅट विच इज हिडन. बघा, मागे लपले की नाही? मागे काय लपलंय हे शोधणं म्हणजे समाजशास्त्र आहे. जसं की निवडणुकांकडे फक्त आपण निवडणुका म्हणून बघायचं का? निवडणुकांकडे आपण रोजगाराची उत्तम संधी म्हणून बघायचं. निवडणुकांकडे आपण फक्त निवडणुका म्हणून बघायचं, सत्तेचं एक माध्यम म्हणून बघायचं का? निवडणुकांकडे समाज परिवर्तनासाठीची एक संधी म्हणून बघायचं. जे दिसतं ते तर सर्वांनाच दिसतं. मग आपण अभ्यास करून काय उपयोग आहे? अभ्यास केल्यानंतर आपल्याला जे दिसत नाही त्याच्या पलीकडच्या त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणं, ते समाजशास्त्र तुम्हाला शिकवतं की काय नाहीये, जे आहे पण ते तुम्हाला दिसत नाहीये. ओके, आणि ते आपल्याला त्यातून पाहायचंय, त्यातून आपल्याला ते समजून घ्यायचंय. ओके, हे ते समाजशास्त्र आहे. आणि मग सिलेबसचा विचार कराल तर सगळ्यात कमी छोटा असा आपला हा आटोपशीर असा सिलेबस आहे. त्यातही बघाल, याचं जर थोडंसं डिकोड आपण केलं, हा जो पहिला टॉपिक आहे ना, समाजशास्त्र विद्याशाखा, ते म्हणजे काय बरं? ते म्हणजे समाजशास्त्र एक शास्त्र म्हणून कसं विकसित झालं त्याचा अभ्यास यामध्ये आहे.
हे जो 2 टॉपिक आहेत ना पुढचे, समाजशास्त्र विज्ञान आणि समाजशास्त्राची संशोधन पद्धती, की नक्की जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते संशोधन कसं करतात, कोण, आपले विचारवंत. या विचारवंतांनी, ज्यामध्ये फक्त 5 महत्वाचे विचारवंत आहेत, की नक्की या विचारवंतांनी एखाद्या समाजातल्या ह्या सर्व बाबींचा अभ्यास कसा केला, त्यांनी समाजशास्त्र कसं विकसित केलं आणि एखाद्या बाबीकडे पाहावं कसं हे आपल्या सर्वांना शिकवलं, ते हे विचारवंत आहेत. जसं की कार्ल मार्क्स, कामगारांनो एकत्र या आणि क्रांती करा, असं जे म्हणाले ते कार्ल मार्क्स. आणि मग हे या पद्धतीने जर बघाल तर असं सगळं स्वरूप आहे. इकडे कार्य आणि आर्थिक जीवन, राजकीय व्यवस्था, धर्म व समाज, नातेदारी व्यवस्था, समाजामधील सामाजिक बदल. तुम्हाला एक जाणवतंय का, तुमच्या GS मध्ये जेवढे सब्जेक्ट आहेत ना तेच सगळे सब्जेक्ट इथे येतात. का? कारण समाजशास्त्र हे विशेष शास्त्र नाहीये. समाजशास्त्र एक साधारण शास्त्र आहे, ज्याला जनरल सायन्स मानलं जातं, सामान्य शास्त्र. बघा, इतिहास फक्त इतिहासाचा अभ्यास करतं, राज्यशास्त्र फक्त राजकीय बाबींचा अभ्यास करतं, पण समाजशास्त्र समाजातल्या सगळ्याच बाबींचा अभ्यास करतं. आणि मग GS मधल्या सगळ्या बाबी इथे उपयोगात आणता येतात, इथल्या बाबी GS मध्ये उपयोगाला आणता येतात. हा तो मुद्दा आहे. आणि पेपर सेकंड मध्ये बघा ओव्हरलॅपिंग पुन्हा किती होतं. तर एकतर पेपरमध्ये, पहिल्या पेपरमध्ये फक्त 10 टॉपिक आणि इथे पण आपल्याला तेवढेच आहेत, पण पुन्हा ओव्हरलॅपिंग किती होतं हे बघा. ओव्हरलॅपिंगच्या अगोदर जर तुम्हाला मुद्दे सांगायचे म्हटलं मी, तर ही नातेदारी व्यवस्था, हा तिकडे पण आहे पेपर 1ला, इथे पण आहे. धर्म व समाज तिकडे पण आहे, इथे पण आहे. राजकीय व्यवस्था व समाज हा तिकडे पण आहे, इथे पण आहे. सामाजिक बदल तो तिथे पण आहे, इथे पण आहे. थेट मुद्दे 2 पेपरमध्ये ओव्हरलॅप होतात. आपला सिलेबस 40% लेस झाला. ओके, 40% लेस झाला. आणि दुसऱ्या बाजूला याच पेपरमध्ये पेपर क्रमांक 2 जो आहे ना, याच्यामध्येच पुन्हा अजून ओव्हरलॅपिंग आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हा जो वसाहतवादी शासनाचा भारतीय समाजावरील परिणाम आहे आणि इकडे आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी. कुठल्या चळवळी आहेत आपल्याकडे? शेतकऱ्यांच्या, महिलांच्या आहेत, दलितांच्या, OBCच्या, ह्या सगळ्या चळवळी. मला सांगा, महिलांच्या चळवळी कधी सुरू झाल्या? शेतकऱ्यांच्या चळवळी कधी सुरू झाल्या? आहेत की नाही? राजाराम मोहन रॉय पासून सुरू होतंय सगळं हे, आहे की नाही? म्हणजेच राजाराम मोहन रॉय ते 1947 पर्यंतच सगळ्या चळवळींचा जन्म आहे. म्हणजे अर्ध्या चळवळी तर कुठे घडतात? वसाहतवादी शासनाचा परिणाम म्हणून घडतात. हा अख्खा टॉपिक मित्रांनो माहितीये, हा इथे आपल्याला अभ्यासता येतो या ठिकाणी. म्हणजे याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग आहे. आणि म्हणून तो काय होतो की तो अतिशय नेमका, थेट आणि सर्वात कमी सिलेबस असणारा हा सब्जेक्ट आहे हे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर तुम्ही जर स्वतःला ठेवलं इथे, तर हे जे सगळे टॉपिक्स आहेत ना, हे सगळे तुमच्या आयुष्याशी निगडीत असणारे टॉपिक आहेत. यात एक अनोळखी इथे तर एकही टॉपिक नाहीये. ठीक आहे, पेपर 1 मध्ये आपण म्हणूयात की हे 2 टॉपिक वेगवेगळे आहेत, पण बाकी सगळा सिलेबस आपल्याला माहिती असलेला असतो. सिलेबस डील करत असताना सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा स्ट्रॅटेजी ठरवतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे, पहिला काम समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे पाहणं, आणि त्यानंतर विचारवंत जे आहेत त्या विचारवंतांचा अभ्यास करणं. ओके, उदय, विचारवंत, आणि त्यानंतर आपला आहे तसा सिलेबस संपूर्ण उर्वरित सिलेबस आपण त्या ठिकाणी अभ्यासणार. उर्वरित अभ्यासक्रम, आणि सगळ्यात शेवटी आपण संशोधन पद्धती अभ्यासणार. संशोधन पद्धती अभ्यासणार. अशा प्रकारे 4 टप्प्यामध्ये हा सगळा सिलेबस कव्हर होतो. आणि म्हणून एक तर आपण डेव्हलप केलेल्या मेथडमुळे आणि दुसरीकडे सिलेबसचं नेचरच एवढं साधं सोपं असल्यामुळे विदिन 90 डेज तुम्ही याच्यावरती कमांड मिळवू शकता. कुठलाही विद्यार्थी, कुठल्याही बॅकग्राऊंडचा, तो कुमार असेल, संतोष, साक्षी, पल्लवी, कोणी असेल, प्रत्येकाला हे करणं शक्य होतं. हे करत असताना जेव्हा आपण अभ्यास करत जातो तेव्हा
हे GS मध्ये तर याचा फायदा सगळीकडे आहे. पेपर 1, 2, 3, 4 एसे बद्दल तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला याचा फायदा होतोच आहे आणि तो करून घ्यायचा. एकाच ठिकाणी तो करून घ्यायचा. पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला माहिती आहे 80 मार्कांसाठी इंडियन सोसायटीचा टॉपिक येतो. एसे मध्ये किमान 2 टॉपिक सेक्शन A, B याच्यामध्ये असतोच. सोशल टॉपिक असतातच ते. एथिक्स मध्ये सुद्धा आपल्याला याचा फार फायदा होतो. आता हे करत असताना नक्की अभ्यास जो आपण करणार आहोत तर रिसोर्सेस काय वाचायचे आणि काय वाचायचं नाहीये किंवा काय करायचंय काय करायचं नाहीये. तर बघा, अभ्यास करत असताना याचे 2 टप्प्यामध्ये आपण याचं विभाजन करूयात. पहिला टप्पा जो आहे तो आहे मूलभूत अध्ययन, फंडामेंटल स्टडी. तुम्हाला जर तुम्ही आत्ताचा हा अटेम्प्ट देणार असाल येणारा, तर आत्तापासून पुढे 2.5 महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी एंड पर्यंत तुम्हाला हा कव्हर करायचा आहे. संपूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, तर जो सिलेबस दिलेला आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये संकल्पनांवर भर द्यायचा आहे. संकल्पना. दुसरं आपल्या क्लास नोट्स याच्यावर फोकस करायचा आहे. आणि तिसरं बेसिक रायटिंग, बेसिक आन्सर रायटिंग. ते खरं तर बेसिक म्हणतोय खरं आपण, ते आहेत मात्र 650 ते 700 प्रश्न. तर काय घाबरवायचं कशाला उगाच अगोदर. हा तर याच्यामध्ये काय करायचं आहे, सगळा अभ्यासक्रम, त्याच्यावरची कमांड, त्याच्या सगळ्या संकल्पना क्लिअर करून घेणं, त्याच्यावरचे क्लास नोट्स वरती फोकस करणं आणि सगळ्या टॉपिक्स वरती आन्सर रायटिंग करणं, हे आपल्याला ह्या पहिल्या टप्प्यात करायचं आहे. मग तुमचा कालखंड सुरू होईल प्रिलिम्सचा. बरोबर मित्रांनो, प्रिलिम्स मध्ये तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करायची. सोशियोलॉजी बंद नाही होणार तिथे. प्रिलिम्स मध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे. कशी करणार, स्वतंत्र वेळ द्यायची गरज नाहीये, कारण समाजशास्त्राचा नेचरच असा आहे की तुम्ही GS मध्ये प्रिलिम्ससाठी जे जे काही वाचाल ना ते ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं वापरता येणार आहे. जर तुम्ही GS मध्ये न्यूजपेपर वाचताय, ऑटोमॅटिकली तुम्हाला ते कनेक्ट होणार आहे. अरे हा तर टॉपिक मी माझ्या ऑप्शनल मध्ये वाचलाय, हा तर टॉपिक माझ्या ऑप्शनलच्या पेपर 2 मध्ये वापरलाय, मी तिथून घेणार त्याला. ते ऑटोमॅटिक व्हायला लागेल, ऑटोमॅटिक. आणि दुसरा मुद्दा तसाच आहे, तो म्हणजे या प्रिलिम्स मध्ये तुम्ही जे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी जे जे काही वाचता त्या सगळ्या कॉन्टेंटचा उपयोग तुम्हाला इथे होतो. सगळ्या कॉन्टेंटचा. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे सोशियोलॉजीचा GS मध्ये आणि GSचा सोशियोलॉजी मध्ये खूप फायदा होतो. म्हणून तुमची व्हॅल्यू ॲडिशन कंटिन्यू राहणार. आणि त्यानंतर प्रिलिम्स दिल्यानंतर तुमची मेन्स आहे. या मेन्स मध्ये परत तुम्हाला याच्यावरती रिव्हिजन करायचे आहेत आणि टेस्ट द्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला कमांड मिळवायची आहे. म्हणजे परत एकदा रिव्हिजन, टेस्ट, इम्प्रूव्हमेंट, हे आपल्याला ठरलेलंच आहे. सो आज जेव्हा तुम्ही सोशियोलॉजी अभ्यासाला सुरुवात कराल ते पुढच्या तुमच्या मेन्स पर्यंत तुम्ही समाजशास्त्राचा अभ्यास करत राहणारच आहात. आणि म्हणूनच हे आपण म्हणू शकतो की आजही अभ्यास सुरू केला तरी सुद्धा आपल्याला समाजशास्त्रामध्ये किंवा ऑप्शनलमध्ये जेवढ्या मार्कांची अपेक्षा आहे तेवढे मार्क्स आपल्याला याच्यामध्ये मिळणार म्हणजे मिळणार. समजतंय? सो हे याचं स्वरूप आहे. हा असा विषय नाहीये की आत्ता वाचला मग नंतर मध्येच प्रिलिमला बंद करावा लागला, मग आता काय करू, मग कसं करू, मग होईल का नाही, हा प्रश्नच याच्यामध्ये नाहीये. गेटिंग? येस, ओकेच. हे इथपर्यंत समजतंय? ऑनलाईन काही आहे अडचण, विचारायचे काही नाहीये? रिसोर्सेसचं काय? रिसोर्सेस तुम्ही म्हणाल तेवढे आहेत, पण आपल्याला खरंच वाचायची गरज आहे का तेवढी? नाही का? जर आपला हेतू हा मार्क्सवादी असेल, मार्क्सवादी म्हणजे गुणवादी, जर तो मार्क्सवादी असेल तर आपण एवढं वाचण्याची गरज नाहीये. यू कॅन कम्प्लिटली रिलाय अपॉन द क्लास नोट्स.
आणि प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला मी काही पुस्तकांचे काही जे PDF आहेत 2-4 2-4 1-2 पानांच्या तेवढ्या देईन, तेवढं करा. बाकी तुम्ही हे घेतलंच पाहिजे असं काहीच नाही, खरंच आवश्यकता नाही. विकत घेण्याची गरज नाही. जे काही PDF आहेत अवेलेबल आहेत ओपन टू ऑल, त्या पद्धतीने तुम्ही त्या घेऊ शकता. पण तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय. YCM असेल, आगलावे सरांचं पुस्तक असेल, सगळं पुस्तक घ्यायची गरज नाहीये. त्यातले 1-2 PDF 1-2 चॅप्टर महत्वाचे आहेत, त्यामुळे पुस्तक काही घेऊ नका. हे ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचं त्यांच्यासाठी आहे. पेपर 2 मध्ये सुद्धा YCM बघा. नुसतं YCM जे आहे ना ते YCM आणि आपण दिलेल्या हँडआउट आणि आपल्या नोट्स, बस. याच्या पलीकडे खरंच काही लागत नाही तुम्हाला. बाकीचं सगळं जे आहे ना हे कसं आहे, अतिरिक्त आहे, एक्स्ट्रा आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर वाचा, नसेल नाही वाचलं तरी चालेल, काही अडचण नाहीये. सो घनश्याम शहांचं पुस्तक आहे, टिके उमनचं पुस्तक आहे. ज्ञान वाया जात नाही, त्याचं काही अडचण नाहीये बरं का, ते काही हे होत नाही. आणि कुठल्या पुस्तकातून काय वाचायचंय काय नाही, आपलं हे चॅनल आहे, त्यातून तुम्ही ते जॉईन करू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही शेवटी हे या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता. काही अडचण आहे का, काय विचारायचं आहे तुम्हाला? नारायण, नोट्स कुठे मिळतील? नोट्स क्लासमध्ये मिळतील. दयानंद, नोट्स कुठे मिळतील? नोट्स दयानंद, येस. आणखी कुमार, तुम्ही ऑफिस नंबरवरती कॉल करा. तुम्हाला नंबर देतील आता इथे चॅटबॉक्समध्ये, जे नंबर देतील ना तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही कॉल करा. आणखी अमित ना, अमित ना, माझा नंबर आहे की नाही, हे बघ, 9421954597. हा असा नंबर आहे की जो मला फार कमी वेळेस उचलता येतो, रिस्पॉन्ड करता येतो. त्यामुळे तुम्ही घ्या नंबर, घेण्याबद्दल काही अडचण नाहीये. पण आपला ऑफिसचा नंबर असतात त्याच्यावरतीच कॉन्टॅक्ट करा, तिथून ते बेटर पडतं. संतोष, यासाठी तुम्ही पुन्हा कॉल करा. तुम्हाला फोन नंबर दिले जातील आता चॅटबॉक्समध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही तो हे करून टाकू शकता. मॅडम, याच्यामध्ये चॅटबॉक्समध्ये नंबर आणि हे टाका, लिंक पण टाका. आणखी काही? नारायणच ना? ठीक आहे दयानंद, कॉल कर, या नंबरवरती कॉल कर. बोलता येईल तसं. चेतन, ज्योती, कविता, मार्केट प्रमोशन, पल्लवी, प्राची, प्रणाली, संतोष, काही अडचण आहे कुठे? श्रिया, सूरज, विजय, विकास, काही विचारायचंय? आजपासून संतोष, आजपासून येस विकास, निश्चित होते. बघता येईल ना ज्योती, बघता येईल उद्या, मोस्टली उद्या पाहता येईल.
आणखी काही आहे? अच्छा, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. उद्या पाहता येईल. हां, तुम्हाला येऊन जाईल लिंक त्याची. हे सेशन पुन्हा पाहता येईल, काही अडचण नाही. येस येस येस. कुमार, आता वेगवेगळ्या प्रकारे मॉडेल आहेत, त्यामुळे जर तुम्ही फोन केलात तर ते बेटर पडेल, म्हणजे तुम्हाला ते सगळीच माहिती सांगतील. येस विकास, तुम्ही सुद्धा. कारण कसं आत्ताचा सेशनचा जो पूर्ण फोकस आहे तो सोशोलॉजीवरती आहे, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या क्वेश्चनसाठी नक्कीच फोन करा. तुमच्यापैकी बरेच जण आता GSचा म्हणजे अभ्यास सुरू केलेला असेल. तुमच्यापैकी जण असे आहेत की ज्यांनी 6 महिन्यापासून अभ्यास सुरू केलाय? तुम्ही सगळेच आहात? ओके, ठीक आहे. कुमारचा पण आहेच आहे. आणि किती जण आहात की 25 अटेम्प्ट देणार आहात? सर्वच जण आहात. इकडे संतोषचा 4 महिन्यापासून आहे ऑनलाईन. अच्छा, तो 26चा देणार आहेस. बरं. किती जण आहात ऑनलाईन? किती जणांचा फोकस हा फक्त UPSC आहे? आपला सगळ्यांचाच आहे. इकडे ऑनलाईनला किती जणांचा आहे फक्त UPSC फोकस? बरं बरं, ठीक आहे विकास. ओके संतोष. किती जणांना 2025 मध्ये IAS व्हायचं आहे? आता काय करू, हात उचलू का नको? बर. सूरज, दयानंद. बर बर, ठीक आहे. माझा फुल्ली फोकस ऑप्शनल GS सगळा झाला, सील करून ठेवला बाजूला. ऑलमोस्ट काही काही राहिलेलं असेल, थोडं थोडं फार. ओके, मोस्टली पण आता ऑप्शनल वरती फोकस आहे तसा, नाही का? बर. आणखी काही विचारायचं नाही आहे? अच्छा, मोस्टली काय प्रश्न 2 वेळेस नसतात, नाही का? एक तर काहीच माहित नसेल तर, आणि सगळ्याच ज्ञान प्राप्त झालं असेल तर. आपली जर्नी आता सुरू होतीये, त्याच्यामुळे प्रश्न हळूहळू पडायला लागतील, नाही का? आणि मग त्यानुसार आपण ते सॉल्व्ह करूयात. चालेल, थांबूयात मग आपण आता. पुढे काही तुम्हाला अडचण आली, कुठलं काही विचारायचं असेल तर डेफिनेटली आपल्या या दिलेल्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यानुसार आपण बोलूयात. ओके, येस. सर्वांना यशासाठी हार्दिक शुभेच्छा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.